आहे. मंदाकिनी ताईंचं सुरू होतं. मंदाकिनी ताई तुम्ही म्हणा. हो हो म्हणते, मध्येच बंद झालं ताई. हो मीटिंग हा, संपली म्हणते. होती ताई. हा. अच्छा पुन्हापासून म्हणू का? दोनच कडव्या हो, आहेत. आणि व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. शेवटचा कडवा सुरू करा. हा हा हा, कोणतं? शेवटी शेवटी राम शेवटचं रघुनंदना, राम रघुनंदना, आश्रमात कधी रे येशिला, आश्रमात या कधी रे येशिला, राम रघुनंदना, राम रघुनंदना, पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच येणे जाता जाता, पाहिन पूजन टेकन नमा, पाहिन पूजन टेकन माथा, तोच स्वर्ग मज इथेच येईला, तोच स्वर्ग मज इथेच येईला, पुरेपणा जीवना, राम रघुनंदना, राम रघुनंदना, रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशिला, आश्रमात या कधी रे येशिला, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. जय श्रीराम. खूप छान छान आणि आवाज तर सुंदर होता एकदम छान. ताई ताई मी मस्त. मुद्दाम 2 कडव्यांचंच निवडलं, काय ते कारण की 2 मिनिटात व्हायचं होतं ना. हो 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 2 छान. कडव्यांचंच निवडलं. ताई तुम्ही खूप ठीक आहे, छान पुढे शिकवलं. जाऊया. आता तर मला रिकाम वाटेल, आता कुठलाच क्लास नाही आता मला. क्लास होते आता तर तुम्ही मला खूप छान वाटत दुसरे आता होतील ना, जॉईन करायचे होते. आज कालपासून एक नवीन सगळे सुरू झाला झाले ताई होता. माझे, ठीक आहे, तुम्ही सगळे मला फोन क्लासेस करा, झाले नाहीतर माझे. आदिती ताईंना फोन ताई करा. आता आपण माझे मेसेज झाले, फक्त रामायणाचे मी डबल केलेत. अरे वा, छान ताई छान. पुढे जाऊया का? सुनीता आपल्याला वेळ कमी आहे. सुनीता सांगवीकर ताई पण आता भजन म्हणणार आहे. आणि ताई आपला व्हिडिओ पण धन्यवाद ताई. हो चला म्हणा सुरू ताई करा. सुनीता ताई. म्हणते ताई भजनात भर सांबरे, भजनात भक्तांच्या क्षणभर थांबरे, पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे, पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे, पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे, एक वार तुझे डोळा उभा कर कटेवर, तुळशी गळा एक वार पाहू दे रे रूप तुझे, तुळशी गळा, राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे, पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे, धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणले, एक तुझे नाव देवा तुझ्या चरणी वा, धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणले, एक तुझे नाव देवा तुझ्या चरणी वाहिले, पंढरीच्या भक्त वेडा भगवंता राहिला का दूर रे, पंढरीच्या पांडुरंग तुला माझी आण रे, पंढरीच्या
पांडुरंगा माझी आण रे. तुकोबाच्या भजनात तूर दंगलासी, वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी. तुकोबाच्या भजनांटी नाम्या संगे खेळ मांडलासी. भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे. पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे. पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे. क्षणभर माझी आण रे. पंढरीच्या पांडुरंगा तुला. खूप छान. जय श्री कृष्ण. छान नाटक झाला. छान. चला आता वेळ नाही, पुढे जाऊया. पुढे कोण बोलणार आहे? रामायणात क्लास मला परत करावा वाटतो ताई. हा तर छान. आपल्याला ना बोलायला वेळच नाहीये. आपण गाणी ऐकूया आज सगळी. हा. चला नेक्स्ट. आता अरे वा. शास्त्रबुद्ध ताई, पण त्यांनी ऑनच नाही केलंय काही. ते आपलं मनोगत ऍक्च्युली म्हणणार होत्या. बर. तर आपण बरं, शेवटची मग प्रार्थना घेऊया. नाही, एक मिनिट. जर हा, आता शेवटची recording प्रार्थना घ्या. आदितीताई आणि शोभाताईंना काही बोलायचं असल्यास बोलू दे. प्रार्थना घेऊया का? आणि रेकॉर्डिंग बंद केलं हो. तरी चालेल मग. हो हो मग हो समापन हो. समापन प्रार्थना घेऊया. आणि एक मला थोडेसे असे SBRK वर प्रश्नच विचारायचे. प्रश्न विचारते किंवा काय करूया? समापन चालेल प्रार्थना ताई. घेऊ. प्रार्थना होऊन जाऊ दे ताई. प्रार्थना होऊन चालेल, जाऊ दे. चालेल. आता हो, हो. कंचन म्हणजे ताई प्रार्थना घेणार आहे शेवटची. कंचन ताई. हो म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. छान छान. तर आता रेकॉर्डिंग थांबवता असाल तर छान. स्वाती ताई थांबवू शकता रेकॉर्डिंग. तर मी ना SBRK वर असे तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल मी काय म्हणूया आपण, मी कोण, थोडस असं प्रश्न विचारते आणि तुम्ही त्याला ओळखायचंय. मला ओळखा, म्हणजे मला नाही, त्या प्रश्नाला तुम्हाला सांगायचं, ते उत्तर सांगायचं. हँड रेज करायचं त्याच्यासाठी. पटकन कोणी अनम्यूट होऊ नका. जरी असाल तरी हँड रेज करा आणि मग बोला. तर प्रश्न पहिला आहे, मी लावते छान छान चाली, वाढवते श्लोकांची गोडी, मी कोण? कोणी हँड रेज केलाय? अरे वा. हा, माया ताई करा बघू. सांगा त्यांना अनम्यूट करा. जयश्री ताई. व्हेरी गुड. जयश्री बरोबर. पेडीवाल जयश्री ताई. ताई. हा, जयश्री पेडीवाल ताई. बरोबर सांगितलं. खूप खूप छान. तुमचं अभिनंदन. सगळ्यांचं अभिनंदन, ज्यांना धन्यवाद. सगळ्यांना माहिती असेल. आता दुसरा प्रश्न धन्यवाद. आहे तुमचं. बघा दुसरा प्रश्न. तुमच्यापासून खूप खूप आहे दूर, परंतु भेटायला येते एकदा आठवड्यातून. बोला, कोण असेल? तुमच्यापासून असते खूप खूप दूर किंवा राहते खूप खूप दूर, एकदा येते, म्हणजे भेटायला येते एकदा आठवड्यातून. कोणाचा हँडरेज आहे पण तो कशासाठी प्रल्हाद माहिती नाही. दादांचा. हा, करू ताई अनम्यूट? आपल्यापासून. हो हो, करा ना. चला बोला सांगा. दादा. आपण रोज दर हा आठवड्याला हा भेटतो त्या. हा बोलू का ताई? हा हो हा, हो. जयश्री ताई आणि श्रद्धा ताई हा, या पण जयश्री ताई, दूर हा बरोबर आहे. म्हणजे माझा प्रश्न अजून करायला असतं की जयश्री ताई आपल्यापासून आणि खूप खूप श्रद्धा दूर ताई. आहेत. श्रद्धाताई खूप खूप श्रद्धा दूर. ताई आपल्यापासून म्हणजे भारताच्याही बाहेर आहेत, हो, पण ते कॅनडामध्ये एकदा असतात. भेटायला येतात. हा, आणि हा, जयश्री ताई आठवड्यातून चंदीगडला आपल्याला. असतात, पण तरी आपल्या त्या आठवड्यातून म्हणजे हो, भेटतात आणि आपलं छान. खूप ज्ञानामृत देतात. मग म्हणजे हो, भेटतात खूप नाही, ज्ञानामृत खूप देतात. खूप ज्ञानामृत सुंदर मिळतात. देतात. तुम्ही नंतर तुमचे धन्यवाद. काय विचार असतील तर बोला हा, नंतर माझं हे झाल्यावर. हो ताई. तिसरा प्रश्न माझा बघा हा. पडद्यामागे राहते, सूत्र सांभाळते, मी कोण? किती ताई.
गुड. छान छान छान. आपले प्रश्नोत्तरे आहेत. ज्याला येतं त्याने छान सांगा. आता पुढचा चौथा प्रश्न हा. वेद मंत्रावर माझी आहे पकड. व्याकरणाचे वर्ग घेते. मस्त. कोण मी? मायाताईंचा हात. हा बोला. बोला मायाताई. शोभा नाही, मी कुठे वेदमंत्र शिकवते, मी श्लोक शिकवते. नाही, कल्पना वेदमंत्र- नसेल शोभाताई त्यांना. व्याकरण पडून सांगता ना. अच्छा, व्याकरण. अच्छा, अशोक अच्छा, दादा, शोभ अशोक दादा तुम्ही सांगा. पण हा सगळा रसिका हा कुटुंबावर प्रश्न हा आहे हा. मीनाक्षी ताई. हा, Yes, करेक्ट. yes, yes, yes. मीनाक्षी ताई. त्यांचं वेदमंत्रांवर खूप छान पकड आहे. ते क्लासेस पण घेतात आणि आम्ही पण थोडे शिकलो तिचे म्हणजे त्यांच्या वर्गामध्ये आणि व्याकरणाचा वर्ग खूप छान घेतात. ग्रुपवरच घेतात. तर तो अटेंड करा किंवा युट्यूबवर जाऊन शोधलं तर सापडू शकतं. आता एक शेवटचा प्रश्न या SBRK टीम वरचा हा. मी आहे हंस गीता, भगवद्गीता आणि उद्धव गीता. तर आहे मी कोण? पुस्तकाचं नाव पाहिजे. मी आहे हंस गीता, भगवद्गीता, उद्धव गीता. तर त्याच्या संदर्भात पुस्तक छापलं ना त्यांनी, तर ते कोणतं पुस्तक? 3 गोष्टी आहेत ना या. करू ताई. मला आहे का कोणाचं? करा ना, करा. हो 3 हँड रेज आहे ना. 4. शकुंतला ताई 4. माया अजून कोण? शकुंतला ताई कोण आहेत त्यांना करा मग अनम्यूट. हा म्हणा ताई. त्रिवेणी गीता हो. पुस्तकाचं नाव. गीता त्रिवेणी. त्रिवेणी गीता. हा गीता बरोबर आहे. त्रिवेणी. हो. हरकत नाही. गीता त्रिवेणी, गीता त्रिवेणी. बहुतेक सगळ्यांच्याकडे आहे. तर खूप छान. तर मला असं वाटलं आपण थोडंसं असं क्यूज सारखं घेऊया. आपण रामायणाकडे येऊया. जर समजा PDF जवळ असेल तर ठेवा. नाहीतर तुम्हाला म्हणजे म्हणजे सांगेलच कोणीतरी उत्तर. तर आता आपण जे हे शिकलो ना 9.11 आणि 9.12 तर एक 9.11 मधला प्रश्न आहे. आणि तुम्हाला हिंट पण देते. 9.11 मधला 22वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर सापडेल. तर माझा प्रश्न आहे, अयोध्याचे प्राचीन नाव काय? अयोध्याचे प्राचीन नाव. म्हणा ताई. अवध नगरी. नाही, अजून वेगळं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. अवधनगरी म्हणजे प्राचीन नाव नाहीये. अच्छा. अवध किंवा अजून वेगळं. कौशल. येस क- येस येस. कौशल. बरोबर बरोबर. कौशल किंवा कौशला पण म्हणतात. हा, खूप छान. कौशल. हो. खूप छान. छान. आता पुढचा प्रश्न आहे. श्रीकृष्णाचे आ पासून सुरू होणारे नाव पाहिजे. आ. भरपूर सारे माहिती आहेत पण आ बहुतेक ह्या प्रश्नाला मलाच उत्तर द्यावं वाटतंय. वेळ नको घालवायला ना म्हणून. आहे का कोणाचा हँड रेस? नाहीये. अच्छा, ओके. तर आनंद कंद हे सुद्धा श्रीकृष्णाचं नाव आहे. आनंद कंद. ठीक आहे. पुढचा प्रश्न. रावणाच्या पत्नीचे नाव काय? रावणाच्या पत्नीचे नाव. सगळ्यांना माहिती असेल. शकुंतला ताई तुम्ही म्हणा. शकुंतला. बोला शकुंतला दुसऱ्या. शकुंतला मंदोदरी. पुरकर. मंदोदरी. हा. कोणी सांगितलं? शकुंतला ताईंनी. ओके, मस्त. पुरकर. बरोबर. आता पुढचा प्रश्न. रामाने आपल्या 3 भावांसह कोणत्या गुरूंकडे शिक्षण घेतले? गुरु. त्यांचे गुरु कोण होते? आहेत? आहे. ओके ओके. व्हेरी गुड. करा. कोणाला करू ताई? ज्यांनी कोणी उत्तर नव्हतं दिलं, आता अशोक दादांचं नाही आलाय ना नंबर, त्यांना द्या. नाही, त्यांचंही झालंय. हा, बरं द्या त्यांना, हरकत नाही. झालाय त्यांचंही पण दिला. हा बोला दादा. हा माझा नंबर आला होता ताई. पण वशिष्ठ गुरु. हो, बरोबर बरोबर. खूप बरोबर छान. आहे का? गुरु मला हे करायचंय वशिष्ठांकडे. ताई, जरा मनोगत व्यक्त करायचंय. केव्हा करू? हो नंतर हो करू का? हो. करा ना. हे माझे. तुम्ही हा आणि ते हा. दुसरे दादा दोघे पण बोला. आता नंतर माझा पुढचा प्रश्न आहे, जो मला वाटते 9.10 मधला पहिल्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे. दशरथ राजाच्या वडिलांचे नाव सांगा.
दशरथ राजाच्या वडिलांचे नाव. आहेत का कोणी हँड रेस? आहे ना, प्रल्हाद बोला दादा. दादा तुम्ही. हा बोला. दशरथ ते अनम्यूटच नाही दिसत आहे की काय, म्हणजे नाही दिसत केलं होतं ते अनम्यूट झाले बहुतेक. पुन्हा म्हणा अच्छा. दादा तुम्ही. हॅलो, अनम्यूट आहात दादा. हा बोला ना. बोलू का? हो हम्म. हो. अज 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 हा बरोबर. अज. अज पहिल्या हा. श्लोकामध्ये सगळी त्यांची वंशावळ दिलेली आहे. तर अज मला दशरथ राजांच्या वडिलांचे स्क्रीन नाव. दिसत नाही पण मला. अच्छा, तरी मग तुम्ही कसं म्हणा, म्हणजे सांगितलं? हो, स्क्रीन म्हणजे तसं आले होते ना, ओके, त्याच्यावर मी स्क्रीन नाही कधी दिसत. मला वाटलं प्रिंट नाही दिसत आहे की काय, असं नाही, वाटलं. स्क्रीन मी करतोय मे बी ट्राय, तुम्ही पण काही मोठी होत नाही. काहीतरी असेल, दिसेल थोड्या वेळाने. आता एक शेवटचा प्रश्न. रामाची प्रतिष्ठापना आता अयोध्येमध्ये झाली ना, ती कधी झाली? त्याची दिनांक पाहिजे मला. अयोध्येला रामाची प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली? बोला शकुंतला ताई. तुम्ही. फेब्रुवारी. 22 बरोबर जानेवारी. आहे, पण अजून जानेवारी. अलीकडे या. 22 जानेवारी. 22 जानेवारी. जानेवारी, बरोबर. जानेवारी. 22 जानेवारी 2024. ठीक काय आहे, खूप दिसत नाही. छान. तर हा असा एक प्रकार मला असं वाटला. तर कधी-कधी हा भाग साधकांनी पण करा. म्हणजे कसं होईल, थोडा सगळ्यांचा अभ्यास पण होईल आणि आपल्याला थोडीशी एक वेगळी म्हणजे आवड निर्माण होते अजून आपल्या विषयाची. तर खूप छान. बऱ्याच सगळ्यांनी उत्तर दिलं. मलाच फक्त एक सांगावं लागलं, आनंद. हां, कोणाला मनोगत सांगायचं त्यांनी घ्या. 2-2 मिनिटात आटोपूया. सांगा दादा. प्रल्हाद हँड रेस करा प्रल्हाद दादा. बोला. हा, बोलू का आता? हो हो, हो. माझा आवाज पोहोचतो का मला? हा, ठीक. हा, हो. तुम्ही आजच्या दिसताय आम्हाला. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी 1-2 शब्द बोलू इच्छितो. एक भागवत या ठिकाणी जी सगळी स्तोत्र शिकवली जातात आणि जे कार्यक्रम घेतले जातात, म्हणजे ते शनिवार रविवारचे ताईंचे कार्यक्रम असोत किंवा साप्ताहिक आपले सोमवार ते शुक्रवार आपले स्तोत्रांचे कार्यक्रम असोत, याच्यातून आम्हाला काय मिळालं, तर आम्हाला याच्यातून एक मोठा मानसिक आणि भावनिक आधार मिळाला. आणि ही जी आमची एक मिळालेली देणगी आहे किंवा जी उपलब्धी आहे, ही आमच्यासारख्या किंवा तरी अत्यंत उपयुक्त असे आहे. कारण आता ह्या वयामध्ये आम्हाला जो एक आधार हवा होता, ज्याला आम्ही जगण्याचा आधार म्हणतो, असा एक जगण्याचा आधार या सर्व स्तोत्रांमधून मिळाला. कळत न कळत याच्यातून खूप ज्ञान तर मिळालं, परंतु जीवन जगण्याविषयीची जी काही नैतिक मूल्य आहेत, त्या नैतिक मूल्यांचे पाठ न कळत हे आपल्याला मिळतात आणि केवळ ते आम्हाला मिळत नाही. आमच्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला हे ऐकलं जातं, त्या वेळेला आजच्या पिढीवर सुद्धा कळत न कळत हे संस्कार न कळतपणे होत असतात. आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. बाकी आपली शिकवण्याची पद्धती, समजावण्याची पद्धती, आपली सहनशीलता, आपल्या विषयाचा अभ्यास, समोरच्या साधकांच्या प्रती असलेला एक दृढ भाव आणि साधकांना तिची प्रत्येक गोष्ट बारकाईने समजावून सांगण्याची जी पद्धती, ही आम्हाला सर्वांना खूप भावली. म्हणजे छोटीशी काही गोष्ट झाली तर आपल्या लगेच नाकावर राग असतो, परंतु साधक जरी कितीही चुका करत असले तर त्याची प्रत्येक चूक आपण अत्यंत व्यवस्थितपणे दुरुस्त करता, ही आमच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. आणि याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. खूप छान असा हा क्लास झाला. खूप छान संगत अशीच पुढे राहावी आणि हे जी काही ज्ञानसरिता वाहते, या ज्ञानसरितेमध्ये याही पुढे आम्हाला अखंड स्नान करायला मिळावं, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. खूप छान दादा, खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. ठीक आहे, आता अजून अशोक दादांना करायचं आहे. बोला दादा. हो
सर्वांना नमस्कार. मी खरं म्हणजे भाग तसा माझी तब्येत थोडीशी गेले 2 दिवस झाले ठीक नव्हती आणि मी मुलीकडे आलेला आहे. त्यामुळे मी भाग घेतला नव्हता. परंतु मला मनोगत व्यक्त करावंच वाटलं कारण शोभाताई किंवा आदितीताई किंवा आपल्या जीसीचे शैलाताई खूप छान तऱ्हेने हा क्लास झालेला आहे. शोभाताई तर काही विचारूच नका, इतकं सुंदर शिकवतात ते. जसं काय शाळेत मुलांना शिकवतात तसं ते अगदी खूप समजावून सांगतात. कधी माझे हे सर्व श्लोक भागवत रसिक कुटुंबातले सर्व श्लोक झाले. हाच एक स्तोत्र राहिलेलं होतं ते आज पूर्ण होतंय. शोभाताईंना खूप खूप धन्यवाद. खूप छान शिकवलं त्यांनी आणि आम्हालाही खूप हुरूप येत होता तुमच्या अंडर शिकायला. शैलाताईंनी सुद्धा जीसीचं काम आपलं खूप छान केलेलं आहे. आदितीताईंनी टेक्निकल साईड खूप सांभाळलेली आहे. शैलाताईंनी आज मला रिक्वेस्ट केलेली होती की टेक्निकल सांभाळाल का, कारण मी आता मुलीकडे आलेलो तब्येत ठीक नसल्यामुळे मी थोडंसं आणि माझ्याकडे मी करत मला पॉसिबल नाही, त्यामुळे मी केलं नाही. त्यामुळे खरोखर शैलेजाती सॉरी बरं का तुमच्यासाठी, कारण मी हे करू शकलो नाही. आणि शोभाताई आदितीताई खूप छान क्लास झाला. सर्व आपले साधक आहेत ते सर्व सुद्धा खूप छान होते. सर्वांनी मिळून मिसळून आपण हा क्लास छान पैकी केला. सर्वांना धन्यवाद. भागवत कुटुंब गेले 3 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं आम्ही या आहोत आणि खूप छान वेळ जातो या भागवत शिकण्यात. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. शोभाताई खूप धन्यवाद. आदितीताई खूप धन्यवाद आणि शैलजाताई खूप धन्यवाद. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. छान वाटतं तुम्ही सगळे छान पार्टिसिपेट व्हायचे. आता थोडीशी आठवण येणार, पण असा ठीक आहे, त्या आठवणी चांगल्या आठवणी ठेवूया. पुन्हा नवीन स्तोत्र सुरू झाले की आपण कुठे ना कुठे आपण भेटूया. आणि सगळे साधक आपले खूप छानच होते. वर्ग व्यवस्थित झाला आणि त्यामुळे आणि सगळ्यांनी आता एक पुन्हा करायचं की ऑडिओ रेकॉर्ड पाठवलेले आहेत ग्रुपवर. श्लोक कोणते रेकॉर्ड करून पाठवायचे, तर कोणी घाई करू नका. अजून म्हणजे कसं आज आता कोणीतरी एका ताईंनी ऑडिओ पाठवलेत. आता मला त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल. पाठवलाय. मी एकाच अध्यायाचा ऑडिओ 2दा पाठवलाय. तर अशी चूक नका करू. पहिलं तुम्ही रेकॉर्ड करा, व्यवस्थित स्वतः सेव्ह करा आणि मग त्या गोष्टी ग्रुपवर पाठवा. जे ऑडिओच्या बद्दल मी सांगते तो. आणि व्यवस्थित तुमचं इंग्रजीतून नाव, ईमेल आयडी आणि ते जीसी ताईंनी मला अनुभव असेल आतापर्यंत जे स्तोत्रात आपण ऑडिओ पाठवतो त्याचप्रमाणे इथे पाठवायचे.